आज मस्त अशी केळफुलाची भाजी करूयात। केळफुलाची भाजी जितकी सुरेख लागते तितकंच केळफूल साफ करणं हे थोडंसं वेळखाऊ काम असतं। केळफुलाची ही अशी फुलं काढून घ्यायची आणि यामध्ये हा असा एक कडक भाग असतो तो काढायचा आणि हा असा पापुद्र्यासारखा भाग असतो तोही काढून घ्यायचा। बघा, हा असा कडक भाग काढला की आपोआप हा पापुद्राही बाहेर येतोय, तो देखील काढून घ्यायचा आहे। यातील हा कडक भाग आणि पापुद्रा अगदी व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे, नाहीतर सगळी भाजी कडवट होते। सगळं केळफूल मी असं स्वच्छ करून घेतलंय। आता हे मिठाच्या पाण्यात साधारण 2 ते 3 तास भिजत ठेवायचं आहे, म्हणजे केळफुलाचा जो चीक आणि काळपट राप असतो ना तो निघून जातो। आज हे केळफूल मी काळ्या वाटाण्यातून करणार आहे। त्यासाठी काळे वाटाणे सुद्धा रात्रभर असे भिजवून घेतलेत। आता केळफूल आणि काळे वाटाणे कुकरला लावायचे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। फणसाच्या आटल्या होत्या त्यामुळे कुकरला आटल्या देखील लावून घेतल्या। केळफूल काळे वाटाणे हे असे कुकरला लावून घेतले की भाजी अगदी झटकीपट तयार होते। काळे वाटाणे शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे कुकरला हे असे नरम शिजवून घ्यायचे। फोडणीसाठी पळीभर तेलावर लसूण घालायचे। लसूण हलकीशी लालसर व्हायला हवी। आता गॅस अगदी कमी करायचा आहे आणि मसाले घालायचे। मालवणी मसाला, रंगाचं तिखट आणि हळद घालून सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। तेलावर मसाले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे, पण करपवायचे नाहीत। सगळे मसाले व्यवस्थित परतले की यामध्ये 2 चमचे कांदा खोबऱ्याचं वाटप घालायचे। पुन्हा सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि वाटप तेल सुटेस्तोवर छान परतून घ्यायचे। अधूनमधून हे असं हलवत राहायचं आणि वाटप छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचे। बघा, वाटणाला हे असं तेल सुटायला हवं। आता यामध्ये शिजवून घेतलेलं केळफूल पिळून घालायचं। शिजवून घेतलेले काळे वाटाणे घालायचे। काळे वाटाणे शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे कुकरला हे असे नरम शिजवून घ्यायचे। आटल्या आहेत म्हणून घालते। सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। आज या केळफुलाच्या भाजीमध्ये आपण काळे वाटाणे घातलेत, पण चणे घालून किंवा चण्याची डाळ घालून अगदी जवळा घालून देखील ही भाजी फार सुरेख होते। सगळी भाजी मी व्यवस्थित अशी परतून घेतली आहे। आता 1-2 मिनिटांची फक्त वाफ काढून घ्यायची। पुन्हा सगळं व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं। यामध्ये आता वाटाणे शिजवून घेतलेलं पाणी घालते। ही भाजी थोडीशी लपतपीत अशी छान लागते, त्यामुळे फार पाणी घालायचं नाही। आता चवीप्रमाणे मीठ घालायचे, आमसूल घालायचे आणि गूळ घालायचे। या भाजीला थोडासा कडवटपणा असतो, त्यामुळे थोडासा गूळ मात्र नक्की घाला। पुन्हा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि झाकणावरचं पाणी घालायचे आणि पुन्हा 1-2 मिनिटांची वाफ काढून घ्यायची। केळफुलाची ही भाजी चवीला तर सुरेख लागतेच, पण आरोग्याच्या दृष्टीने देखील उत्तमच असते। अगदी सुरेख लागते ही भाजी, तुम्ही नक्की करून बघा। अगदी शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची आणि ओला नारळ घातला की आपली केळफुलाची भाजी पानात वाढायला तयार। आज या केळफुलाच्या भाजीसोबत मी फणसाचे घारगे केलेत, त्यामुळे मस्त असा बेत झालेला आहे। करून बघा ही भाजी आणि तुमचे अभिप्राय माझ्यासोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।